विचपाडा टीम सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. स्वप्नील आणि संदीप अशी सलामीची जोडी. टीम गावदेवी धरणा 40+ या संघाकडून टॉस जिंकला. देवीचा पाडा 40+ संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला, म्हणजेच बॅटिंगसाठी गावदेवी 40+ धरणा टीमला इन्व्हाइट केलं. शुभ सकाळ, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तमाम सर्व क्रीडा रसिकांचं VSCC चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यापर्यंत जोडलेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मी लभेश दिघे, मराठी समालोचक मोरबे, आपलं VSCC चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम करुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथम गणरायाला वंदन करून अखंड महाराष्ट्राचे आराध्यदेव छत्रपती शिवाजी महाराजांना स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा, तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेबांना या स्पर्धेच्या वतीनं विनम्र अभिवादन देऊन जातोय मैदानाच्या दिशेने, जिथे तिसऱ्या दिवसातील पहिली मॅच देवीचा पाडा 40+ विपक्ष गावदेवी धरणा 40+ या दरम्यान हा सामना सध्याच्या स्थितीमध्ये आपण पाहणार आहोत. पंचांचा थोड्याच वेळात ग्रीन सिग्नल. यस, लेट्स प्ले मॅच ऑन. वैयक्तिक पहिलं सांगी कोट्यातील पहिलं षटक विजय तयार पंचांच्या डाव्या इष्टीतून, म्हणजेच ओव्हर द विकेट मारा करत असताना पहिलाच बॉल वेट अँड ऑचचा फटका सजवायचा होता, लेट कट करायचं होतं, ओव्हर पिच चेंडू टाकण्याचा प्रयत्न, आणि तिथे मात्र बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नाही आहे. हा चेंडू पहिलाच निर्धाव फेकला जातोय. आज 40+ सामने आपल्याला एन्जॉय करायला मिळणार आहेत. मोठे मोठे संघ आहेत, कामोटे असतील, उलवे असेल. यावेळी लाऊड अपील केली जाते. शॉर्ट फाईन लेग रिजनमध्ये, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये खेळाडू आहेत तिथे, आणि इथे मात्र पंचांचं यस लेग बिफोर फलंदाज बाद. लॉंग लेगला खरं तर हा चेंडू खेळून काढायचा होता, परंतु पॅडल स्वीप पण प्रॉपर जमलं नाही. त्यामुळे इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल स्वप्नीलला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अशोक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विजयचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी अद्याप आपल्याला पाहायला मिळते विजय या गोलंदाजाची. यावेळी ऑफस्टिकला शपलून मारण्याचा प्रयत्न लॉंग लेग रिजनमध्ये. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. दॅट्स अ 4. अशोक कडूच्या बॅटमधून पहिला चौकार. धावसंख्याचा विचार केला तर धावसंख्येचा श्री गणेशा केलाय 4 धावा धावा फलकावरती. यावेळी देखील लाऊड अपील केले जाते.
इम्पॅक्ट आउटसाइड लेग पंचाचा इशारा येतो. यस, लेग बाईच्या स्वरूपात ही धाव खात्यामध्ये जोडले जाईल. एका धावेच्या मदतीनं संघ पुढे जाईल. टोटल 5 धावा फलकावरती लागलेत. चांगली सुरुवात दोन्ही टीमच्या माध्यमातून मी म्हणेल. देवीचा पाडा टीम देखील चांगली गोलंदाजी करते आणि बॅटिंगचा विचार केला तर धावसंख्या चांगली पाहायला मिळते. जरूर एक विकेट गमावला. यावेळी लेग स्टिक सोडून जाणारा बॉल, पंचाचा इशारा येतोय. व्हाईट बॉल, आजच्या दिवसातील पहिला व्हाईट बॉल विजयच्या माध्यमातून फेकला जातोय. व्हाईटच्या स्वरूपात एक धाव अजून खात्यामध्ये जोडली जाते. टोटल 6 ऑन अ बोर्ड. 6 धावा फलकावरती, एक बाद अशी सुरुवात धरणा 40+ संघाची. यावेळी ओव्हर पिच चेंडू होता. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू कव्हर रिजन मध्ये धन 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 करा सीमा पार. मिळतील रन 4 चौकार. थँक्यू विजय. मॅचला सुरुवात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. अंतिम बॉल फेकण्यासाठी. ओ क्या बात आहे. सुरेख लाईन अचूक टप्प्यावर गोलंदाजी. टप्पा खाल्यानंतर इन स्विंग पाहायला मिळाला आणि अशा रीतीनं पहिल्या षटकाची होईल समाप्ती. आफ्टर 1 ओव्हर्स टोटल रन्स 10-1. विकास म्हात्रे गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. दुसऱ्या षटकामध्ये कॅप्टनची जबाबदारी सोपवली विकास या गोलंदाजावरती. पहिल्या षटकाचा विचार केला. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज विजयने 10 धावा खर्च करत 1 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये जोडले गेले. सुरुवात चांगली राहिली बॅटिंग करत असताना गावदेवी धरणा 40+ टीमची, कारण सकाळचं सत्रही दवबिंदूचं जास्त प्रमाण मैदानाच्या आतमध्ये असतं, परंतु तब्बल आता 11:30 वाजलेले आहेत, त्यामुळे ड्यू फॅक्टर जास्त मैदानाच्या आतमध्ये प्रभाव पाडणार नाही. मोठे फटके येणं तेवढंच अनिवार्य राहील, कारण समोर देवीचा पाडा 40+ टीम आहे. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून नेहमी आपल्याला पाहायला मिळतो. आणि तो मात्र 10.00च्या सरीने सुरुवात झालेली आहे. लावडा फील केली आणि पंचांचं बोट आकाशाकडे. आणखीन एक धक्का बॅटिंग करत असताना गावदेवी 40+ संघाला. गावदेवी धरणा 40+ संघाला दुसरा धक्का लागला. नवीन खेळाडू शंकर पाटील मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळी ऑब्स्टिकल शफलवर मारण्याचा प्रयत्न. पंचाचा इशारा येतोय, व्हाईट बॉल असेल.
गेले 3 दिवस पंतच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल हरिश्चंद्र फडके सर वलवले आणि राम पाटील सर चिंद्रन अचूक निर्णय त्यांच्या माध्यमातून अद्याप 3 दिवसामध्ये देण्यात आले. चांगले पंचाची भूमिका बजावत असताना हो यावेळी देखील मोठा फटका लागवत होता. पंचांचा बोट आकाशाकडे लाईक बिफोर नव्हे तर क्लीन बोल्ड हा फलंदाज होतोय. त्रिफलाचित बाद. थँक यू व्हेरी मच. येस थँक्यू डीजे. तर दोन्ही टीमच्या आम्ही जर ज्येष्ठ नागरिक कोण मैदानाच्या बाहेर असतील तर त्यांना आम्ही विनंती करू की आपण अतिथी मंचावर येऊन स्थानपन्न व्हा. आयोजन कमिटीच्या माध्यमातून आम्हाला सांगण्यात येते. यावेळी पहा लोअर फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न होता. अगदी गती कमी केली होती. चेंज ऑफ पेस गोलंदाज विकास मात्र या गोलंदाज आपण पाहिला आणि हा चेंडूवर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु महेंद्र हा चेंडू समजू शकला नाही. निर्धाव बॉलची इथून सांगता पाहायला मिळते. टोटल धावसंख्येचा विचार केल्यानंतर धावसंख्या 11. दुसरं षटक चांगलं राहिले देवीचा पाडा 40+ संघाकडून. हो यावेळी यॉर्कर डायरेक्ट बुंद्यामध्ये बॉल टाकण्याचा प्रयत्न. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. डिरेक्ट हिट केली होती परंतु आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सेफ होते दोन्ही फलंदाज. त्यामुळे पंचाचा इशारा येतोय हा 22च्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाते. गावदेवी धरणा 40+ च्या संघात धाव फलकावरती धावसंख्या 12 या धावांवरती आपण पाहतोय. धावफलक 12 वरती 3 बाद अशी सुरुवात झाली. पहिल्या षटकाचा विचार केला धावसंख्या 10 होती. 10.00 ही सरासरी गाठली होती आणि ती मात्र सरासरी अद्याप आता दुसऱ्या षटकामध्ये गाठता आलेली नाही गावदेवी धरणा 40+ संघाला. इथून मोठे फटके येतील का येणारे वेळकाळ जरूर सांगून जाईन गोलंदाज तयार. हो यावेळी ओव्हर पिच बॉल प्रहार केलाय. प्रॉपर टायमिंग स्वेट साउंड मिडल ऑफ द बॅट. गेंद जाएगी सीधा तारामंडल में 6 रन. सुरेख फटका. बॅटिंग करत असताना फलंदाज संदीप पाटील सलामीला आलेले आहेत. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. आउटफील्ड फास्ट डिफाईन लेग रिजन मध्ये खेळाडू तैनात. 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून 2 धावेने षटक समाप्तीचा पंचाचा इशारा येतोय. 2 षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धावा 4 बाद. गावदेवी धरणा 40+ संघ जाऊन पोहोचलाय 20 रन्स ऑन अ बोर्ड. नवीन गोलंदाज प्रकाश म्हात्रे. ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये सुरुवात केली होती गावदेवी धरणा 40+ संघाने 10ची सरासरी जरूर इथून दुसऱ्या षटकामध्ये देखील गाठलेली आहे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये देखील 10 धावा खर्च केल्या. 2 विकेट्स जरूर विकास मात्रेने त्याच्या खात्यामध्ये जोडल्या जातात. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज प्रकाश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना या खेळपट्टीवर 40 धावा तुम्ही पहिल्या सत्रामध्ये केल्या तर सकाळच्या सत्रामध्ये मी म्हणेल चांगला स्कोर. यावेळी देखील बॅकवर्ड स्पेल ग्रीजरमध्ये चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. फेकी देखील चांगली पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण त्याहून चांगलं. 1 धाव या चेंडूवरती मिळेल. एका धावेच्या मदतीनं संघ पुढे जाईल. टोटल 21 धावा धाबा फलकावरती लागलेल्या आहेत. दमदार सुरुवात गावदेवी धरणा 40+ संघाकडून. आज सर्व 40+ संघ खेळताना पाहायला मिळतील. कामोठे असतील, उल्वे असतील, यजमान टीम नितलस 40+ असेल. हो यावेळी पहा ऑप्सिकला शपल होऊन गॅप मध्ये चेंडू लॉंग लेग रिझर मध्ये चेंडू जातोय. सीमारेषा पार. मिळतील रन 4 चौकार.
सलामीला आलेला संदीप पाटील मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय, कारण 2 चौकार 1 षटकार म्हणजे 5 चेंडूमध्ये 16 धाब्यांची बहारदार खेळी अद्याप मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना संघासाठी चांगला खेळ. हो, यावेळी देखील शपल, क्या बात आहे, व्हॉट अ शॉट. चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये, इट्स आउट ऑफ द पार्क, स्टँड अँड डिलिव्हर षटकार. क्या बात आहे, चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. नितलजचे 40+ खेळाडू अशोक काका पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला 1000 रुपयाचं डोनेशन आलं, त्यांचं देखील आम्ही शतशः आभार व्यक्त करतो. VSCC चषक 2025 मध्ये मोलाचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलं, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. संदीप पाटील मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडूमध्ये 22 धावांची खेळी करत असताना तारणहार खरं तर ठरतोय गावदेवी धरणा 40+ संघाचा. अगदी चांगली बॅटिंग. आता फिल्डिंगची सजावट आपण पाहिलं तर फाईन लेग रिजनमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि वाईडिश लॉंगॉनमध्ये एक खेळाडू तैनात आपल्याला पाहिलं. यावेळी देखील प्रहार केलाय गॅपमध्ये, चेंडू थांबणार नाही, चेंडू इट्स फ्लॅट अँड कडक हिट षटकार. यंग खेळाडूंना लाजवेल अशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये संदीप पाटीलच्या बॅटमधून आपण पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये चेंडू जास्त ट्रॅव्हल होताना पाहायला मिळत नाही, परंतु सामने थोडी लेट चालू झाल्या कारणाने खेळपट्टी देखील ठणक बनली आणि मॅचमध्ये चांगला प्रभाव पडलाय संदीप पाटील. यावेळी देखील प्रहार केलाय, झेल होईल का. फिल्डर होते परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, बॅक टू बॅक संदीप पाटीलच्या बॅटमधून तडाखा षटकार. 43 धावा फलकावरती, षटकाराचे हॅट्रिक कंप्लीट केले संदीप पाटील या फलंदाजाने. अप्रतिम बॅटिंग, सुंदर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सौफेर फटकेबाजी इथे करत असताना संदीप पाटीलला आपण सध्याच्या स्थितीमध्ये पाहतो. गोलंदाजावरती हल्ला बोल केला जातोय प्रकाश म्हात्रे या गोलंदाजाला. आता मात्र इथून लाईन चांगले टाकावे लागेल, चेंडू पिच आणि नियंत्रण चांगलं करावं लागेल. स्लिप पॉइंटला एक खेळाडू तैनात आपण पाहतो. यावेळी थोडासा दिशाने मारा करण्याचा प्रयत्न, ऑप्स्टिकच्या बराचसा बाहेर चेंडू टाकला होता आणि तिथे मात्र थोडीशी मिस फिल्डिंग होते. 2 धावा कंप्लीट, तिसरीचा प्रयत्न आणि इथून मात्र 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी, चांगली बॅटिंग मी म्हणेल संदीप पाटील यांच्या माध्यमातून. अशा रीतीनं 3 षटकाची झाली समाप्ती. 3 षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धावा 3 बाद 46 धावा गावदेवी धारणा 40+. टोटल धावसंख्येचा विचार केला 46 धावा फलकावरती आणि संदीप पाटील वैयक्तिक 9 चेंडूचा खेळ झाला आणि 37 धावांची बहारदार केली. अद्याप क्रीजवर खेळताना पाहायला संदीप पाटील. अर्धशतकीय खेळी पूर्ण होईल का 40+ संघाकडून. पहिलीच मॅच आणि पहिल्याच मॅच मध्ये 50+ धावा वैयक्तिक केल्या जातील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वपूर्ण राहील. पुढील होणारे मॅच जय हनुमान नितलज 40+ आणि श्याम स्पोर्ट्स रोडपाली 40+. दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित आमच्याशी संपर्क साधायचा आहे. भालचंद्रचा पहिलाच बॉल हुक करण्याचा प्रयत्न, एज लागले, लॉंग स्टॉप मध्ये चेंडू जातोय सीमा पार. संदीप पाटीलच्या बॅट मधून येतोय आणखीन एक चौकार. थँक्यू. 10 चेंडू 41 धावांची भारदार खेळी अजूनही मैदानावर. 5 चेंडूचा खेळ बाकी. इथून 50 कंप्लीट होईल. यावेळी देखील शॉर्ट सिलेक्शन अप्रतिम पाहायला मिळालं. 1 बाउंड चेंडूची अडवणी करण्याचा प्रयत्न
परंतु चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर सीमा पार, लगातारचा पाठोपाठचा दुसरा चौकार. थँक्यू व्हेरी मच. मागील हंगामामध्ये देखील 49 धावेची नाबाद खेळी सीझनच्या पहिल्याच डावामध्ये केली होती. संदीप पाटीलने यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट केले. दुसरी धावेचा प्रयत्न तर केला जाईल का? ओ तिथे कलेक्टिंग खराब राहिली आणि तिथे मात्र 22च्या 2 धावा खात्यामध्ये जोडल्या जातील. दिवीचं पाडा टीम थोडंसं लेझी क्रिकेट खेळताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. फिल्डिंगमध्ये जी गुणवत्ता आहे ती सिद्ध होत नाही आहे. ज्या प्रकारे फिल्डिंग एफर्ट आपल्याला पाहायला मिळतात फिल्डरच्या माध्यमातून, पाण्याची सोय करायची पाणी लगेच मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. ज्या प्रकारे फिल्डिंग राहिली देवीचा पाडा 40+ संघाची ती मात्र निराशजनक होती. आता देखील मागील चेंडूचा विचार केला, रनआउटची जरूर संधी होती. मोठा खेळाडू संदीप पाटला तुम्ही तंबूच्या आसरला परतवलं असतं, परंतु तिथे मात्र फेकी देखील चुकीची आणि कलेक्टिंग देखील चुकीची राहिली. त्यामुळे 2 धावा बायच्या स्वरूपामध्ये खात्यामध्ये जोडल्या गेल्या आणि टोटल धावसंख्येचा विचार केला तर 56 धावा. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत ऐकूया सुमधुर गीत. यस थँक्यू व्हेरी मच. स्पर्धेचा विचार केला ना तर हायेस्ट स्कोर आता आम्ही 3 दिवस पाहत आहोत. तर हायेस्ट स्कोर 31 होता सुधीर पाटील बुर्दुल या संघाकडून खेळताना. आणि आता आपण गावदेवी धरणा 40+ संघाचा वैयक्तिक 12 चेंडूने 45 धावांची बहारदार केली. अद्याप 3 चेंडू शिल्लक. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर शॉट, एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये जेल घेतला तो आणि अद्भुत पारीचा अंत केला जातोय. संदीप पाटीलची खेळी संपुष्टात. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. टाळ्या झाल्या पाहिजेत पहा डगआउट मधून. जबरदस्त बॅटिंग. खरं तर यंग खेळाडूंना लाजवणारा हा खेळ मैदानाच्या आतमध्ये संदीप पाटील या खेळाडूने केला. मागील हंगामामध्ये जरी विचार केला आम्हाला फॉर्च्युनेट इव्हेंटचे सर्व कृष्णादादा आम्हाला सांगतील की मागीलच्या हंगामामध्ये देखील 49 धाबींची नाबाद खेळी केली होती आणि यावेळी देखील नितलस गावामध्ये 45 धावांची नाबाद खेळी 45 वर बाद झाला खेळाडू संदीप पाटील आपण पाहिलं. वेल प्लेड, हार्ड लक. 50 होऊ शकली नाही परंतु मैदानाच्या आतमध्ये तारणहार चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. यावेळी क्लीन बोल्ड, इन स्विंग पाहायला मिळाला. त्रिफळाचीत आणखीन एक धक्का, फलंदाज बाद. थँक्यू व्हेरी मच. अंतिम बॉल खेळण्यासाठी जर्सी क्रमांक 7 बाहुबली विकास खेनी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटच्या बॉल मध्ये फिनिश करेल का? जर्सी क्रमांक 7 आहे MS धोनी चा जर्सी क्रमांक आहे. MS धोनी ज्या प्रकारे सामना फिनिश करायचा अंतिम बॉल वरती आणि अंतिम बॉल फेस करत असताना विकास खेनी पाहूया कशा प्रकारे अंतिम बॉल फेस करेल. पुढील होणारी मॅच जय हनुमान नितलस 40+ आणि श्याम स्पोर्ट रोडपाडी 40+ संघ. यजमान टीम नितलस 40+ संघाचा कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचलाय. तर मी विनंती करेन रोडपाडी 40+ आपण देखील कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचवा. इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जाईल याच्याकडे लक्ष असू द्या. शेवटचा अंतिम बॉल विकास केनी बाहुबली मैदानाच्या आतमध्ये. हो, शेवटच्या बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट्समॅन चांगला पाहायला मिळाला परंतु कोणतीही धाव नाहीये आणि अशा रीतीनं पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न झालाय. पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न झाल्यानंतर धाव फलकावर धावा गावदेवी धरणा 40+ संघाने बनवल्या ते म्हणजे टोटल 56 धावा आणि 57 धावांचं भलं मोठं आव्हान
ठेवलंय ते म्हणजे देवीचा पाडा 40+ संघासमोर. थँक्यू टीचर. तर व्यासपीठावरती आम्ही इन्व्हाइट करतो रायगडचा ठाण्या वाघ विश्वाजी पाटील सरना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. आपलं या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालं आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी धरणा टीमनं तब्बल धाबा जमा केल्या. 4 षटकांच्या अखेरीस 56 धावांना 57 धावेचं लक्ष आता सेकंड सत्रामध्ये देवीचा पाडा टीम समोर आहे. विश्वाजी पाटील सरना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. त्याच्यानंतर पुढची मॅच असेल. खरं तर दुसरी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. एका साईडला घरच्या मैदानावरती खेळेल नितलस आणि त्याला फाईट करेल श्याम स्पोर्ट रोडपाली. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉससाठी व्यासपीठावरती रिपोर्टिंग द्या. ही पहिली मॅच आपण पाहतोय. आज 40+ लढती तुम्हाला खरं तर पाहायला मिळतील आणि पहिलीच मॅचमध्ये अगदी चांगली बॅटिंग धरणा टीमची पाहायला मिळाली, जिथे अगदी या स्पर्धेचा कदाचित हायेस्ट टार्गेट देखील सेट केलाय. कारण की मागील 2 दिवसामध्ये पाहिलं तर 50च्या आतच धावा होत होत्या. आज खरं तर धरणा टीमनं अगदी या स्पर्धेचा हायेस्ट टार्गेट सेट केला, जिथे 57 धाब्यांचं लक्ष आता सेकंड सत्रामध्ये पार करायचं देवीचा पाडा टीमला. चला रोडपाली संघ आपला संघनायक अथवा कोणता खेळाडू जर आला असाल तर आपण टॉससाठी या. मॅच थोडेसे उशिरा चालू होतं, त्याच्या कारणास्तव प्रत्येक टीमला मी विनंती करेन की आपली वेळेवरती उपस्थित लावणं खूप गरजेचं आहे. एक संघ आपल्याला सुपर 5 साठी दाखल करायचा आहे. त्याच्यामुळं सर्व संघ सर्व संघनायक सर्वांना विनंती आहे की आपली इनिंग देखील वेळेवरती समाप्त करा आणि वेळेवरती तुम्ही उपस्थित देखील राहा. आज घरच्या मैदानावरती नितलस संघ खेळेल. खूप काही प्रॅक्टिस अनुभव मैदानाचा आणि त्याचा आता वापर देखील सेकंड मॅचमध्ये करावा लागेल. रोडपाल टीमचा संघनायक आलाय. नितलस टीमच्या संघनायकाला विनंती आहे की टॉस करण्यासाठी यावं. लगेच टॉस देखील केला जाईल. संजू दादा यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभास आपण टॉस करायचा. अगदी चांगली स्पर्धा. खरं तर ग्रामीण टेनिस क्रिकेटचा हा महासंग्राम 5 दिवस रंगणारी ही क्रीडा स्पर्धा पाहताना आज 40+ लढती लेजंड प्लेयर खेळत असताना या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. जिथे पहिली मॅच देवीचा पाडा टीमला फाईट करतोय धरणा आणि सेकंड मॅचमध्ये होते टॉस, जिथे घरच्या मैदानावरती केले नितलस आणि त्याला फाईट करेल श्याम स्पोर्ट रोडपाली. खरं तर रायगडचा ठाण्या वाघ विश्वाजी पाटील सर यांचे ते शुभागमन झालं. आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. आज स्पर्धेचा 3रा दिवस आणि पहिला मॅच जिथे सेकंड सत्राला सुरुवात होत्या. पहिलाच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील देखील केली जाते आणि इथे यस पहिल्याच बॉलवरती हा पहिला धक्का
बॅटिंग करत असताना देवी सपाटा टीमला. थँक यू डीजे, थँक यू. थँक यू डीजे. पहिल्या बॉलवरती पहिली विकेट गेली. लक्ष पाहिलं तर 57 धावेचं लक्ष पार करायचं. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये भालचंद्र पाटील. खरं तर रायगड प्रीमियर लीगमध्ये 40+ ज्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील त्या मॅचेसमध्ये देखील या खेळाडूला अगदी मोलाची बोली लागली आणि तोच खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये भालचंद्र पाटील. गोलंदाज सय्या पुन्हा एकदा स्वप्नील. फुलटॉस बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. पॉवर सर्कलचा षटक इनफील्ड क्लिअर करत असताना चेंडू चालला बॉर्डर लाईनच्या बाहेर. हा पहिला दमदार रुबाबदार शानदार चौकार. पहिल्याच बॉलवरती आपला परिचय दिला फलंदाज भालचंद्र पाटीलला. 4 धावेनं वैयक्तिकानं संघाचं हे अकाउंट ओपन केलंय. त्याच्यानंतर व्यासपीठावरती शुभागमन झालाय. धरणगावचे आदरणीय संदीपजी पाटील यांचे इथे शुभागमन झाला. आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. पुन्हा प्रहार केला, हा देखील चांगला फटका आहे. सलगचा हा दुसरा चौकार भालचंद्र पाटील याच्या बॅट मधून आलाय. टँक डीजे प्रहारानं प्रहार करतोय सध्या भालचंद्र पाटील. विस्फोटक खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना फुटबॉलचा वापर झाला. चेंडू आबेमध्ये. हो, थर्ड मॅनच्या दिशेनं पॉइंटच्या दिशेनं चेंडू चाललाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक उचलतील फेकतील तोपर्यंत डबलला प्राधान्य दिला. 2 धावेनं संघ डबल डिजिटमध्ये 10 या आकड्यावरती. 57 धावेचं लक्ष पार करायचं आणि अशा स्थितीमध्ये पहिल्या बॉलवरती विकेट आले. त्याच्यानंतर भालचंद्र पाटील सध्या चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करत असताना पुढचा बॉल गोलंदाज स्वप्नील पुन्हा एकदा तयार. पद्धतालिकेचा वापर जरूर केला. अलाउन द कार्पेटना फटका ऑन साईडला. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. पण या षटकाचा विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 5 चेंडूंच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला टोटल 11 या आकड्यावरती. स्ट्राईकवरती फलंदाज विकास मात्रे. फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती आलाय. एक धाकड खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे आणि तोच खेळाडू सध्या इन ॲक्शन मध्ये आलाय. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज तयार. अंतिम बॉल केलाय प्रार. अंतिम बॉल वरती पंचांचा इशारा की यस. षटकार आलाय. 6 धावा अंतिम बॉल वरती जोडल्या जातील देवी सपाटा टीमच्या अकाउंट मध्ये. 6 धावेनं संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 17 या आकड्यावरती. थँक्यू. चला थोडा फास्ट देखील गेला. लक्ष द्या देवी नक्कीचा धरणा संघ, कारण की तुम्हाला 20 मिनिटांमध्ये काही करून इनिंग समाप्त करावे लागेल. याच्याकडे तुम्ही लक्ष द्या.
आणि तसाच खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पेश करा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 17 या आकड्यावरती. भालचंद्र पाटीलसाठी कॅश प्राईज झाला. सलग 3 बॉल 3 षटका टोकले तर क्रियांश 11 देवीचा पाडा यांच्याकडून तुम्हाला 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. 17 धावा धावपुस्तकावरती सुरुवात चांगली मिळाली. सध्या बॅटिंग करत असताना देवीचा पाडा टीमला संघर्ष देखील मोठा आहे, कारण की 57 धावांचा प्रवास. आता पाहिलं तर येणाऱ्या 18 बॉलांना 40 धावांची गरज अद्याप देवीचा पाडा टीमला. भालचंद्र पाटील वैयक्तिक चांगले योगदान देतं आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आज ओपनर विकास मात्री जोडी सध्या खेळपट्टीवरती आहे. सेकंड ओव्हर दुसरा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती शंकर पाटील हा गोलंदाज. पहिला बॉल थोडासा शरीरापासून दूर हा बॉल डिलिव्हर केला आणि सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावले, जिथे पहिला बॉल निर्धाव पाहायला मिळतं. पण अशा रीतीने गोलंदाजी देखील करावी लागेल धरणार टीमला, कारण की पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग भरपूर चांगली झाली आणि त्याच्यानंतर त्याचं उत्तर देखील दुसऱ्या सत्रामध्ये खरं तर देवीचा पाडा टीमनं दिलं, जिथे पहिल्याच ओव्हरमध्ये 17 धावांची लयलोट केली. सेकंड बॉल गोलंदाज तयार शंकर पाटील. प्रहार करण्याचा प्रयत्न वारंवार, तेवढीच चांगली गोलंदाजी सध्या शंकर पाटीलच्या माध्यमातून. सलगचा हा दुसरा बॉल निर्धाव आलाय. चेंडूचं लाईट मिरिट पाहावं लागेल फलंदाज भालचंद्र पाटीलला आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक चांगले फटके एक्झिक्यूट करावे लागतील. पुढचा बॉल सलग 2 बॉल निर्धाव. अगदी चांगली गोलंदाजी शंकर पाटीलची. पुटवाचा वापर केला, पुढे उन्हा फटका लॉन्च केलाय. लॉंग ऑन मध्ये बॉल लॉक केलाय, मितीचा ठोकलाय षटकार. थँक्यू. षटकाराला 6च्या मदतीनं संघ 23 या आकड्यावरती प्रहार करावा लागेल सध्या देवीचा पाडा टीमला. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि हा देखील तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळतो. 3 बॉल निर्धाव आले तर 1 षटकार. टोटल 4 मध्ये 6 खर्च केला गोलंदाज शंकर पाटीलला. कमालीची गोलंदाजी 1 षटकार जोर आला आणि त्याच्यानंतर बॅकअप देखील ओव्हरमध्ये देतोय शंकर पाटील. धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 23 या आकड्यावरती. पुढची मॅच देखील तेवढीच चांगली पाहायला मिळेल. खरं तर नितलस टीम आणि त्याला फाईट करेल रोडपाली या 2 संघांदरम्यान पुढची मॅच. प्रहार पुन्हा एकदा केलाय, आक्रमण केलंय भालचंद्र पाटीलच्या बॅटमधून. अजून एक तडाखा, अजून एक धमाका, ठोकलाय षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करूया. खरं तर संदीपजी पाटील धरणगावचे आदरणीय व्यक्तिमत्व आणि त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. प्रत्येक पाहुण्यांचं मान सन्मान ही भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीला जपताना आमचे स्पर्धेचे लाडके आयोजक करते. खरं तर संजयदा पाटील यांच्या, संजयदा सांगडे यांच्या पवित्र शुभास्ते हा शुभ सन्मान पाहतोय. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न, हा देखील डॉट चेंडू. त्याच्यानंतर व्यासपीठावरती आम्ही इन्व्हाइट करतो खरं तर रोडपाली गावचे लेजंड प्लेयर अमितदादा पाटील असतील, अजितदादा पाटील या दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. आपले या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. आज खरं तर नितलस नगरीमध्ये सर्व लेजंड खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. 2 षटकांचे खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला. टोटल धावा पहिल्या फलकावरती 29 धावा. लक्ष 57 धावांचं होतं. अजूनही 12 चेंडू शिल्लक त्यांना येणार आहे. 12 चेंडूमध्ये तब्बल पाहिल्या तर 28 धावांची गरज आहे. थँक्यू, थँक्यू डीजे.
येणारे 12 बॉल आणि 28 धावांची गरज. 12 मध्ये 29 धावा सध्या बनवल्यात, अजूनही 12 मध्ये 28 ची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज विकास मात्रे त्याला साथ देत असताना बालचंद्र पाटील ही जोडी आहे. गोलंदाज संदीप पाटील ज्यांना फलंदाजी अगदी चांगली साकारली आणि तोच खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅक वरती. थोडासा हाफ ट्रॅक स्लोवर गतीचा बॉल होता, चेंडूचा लेंथ लाईन पाहिल्या आणि त्याच्यानंतर हा चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू फरार होतोय. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. चौकाराला 4च्या मदतीनं संघ देखील पुढे सरकला. डबल तिरी 33 धावा धाव पुस्तकावरती. इथे लाईन पाहावी लागेल. यस, ऑफस्टमच्या बाहेर बॉल पंचानं दंडित घोषित केलं. 80 वाईट. अवंतर धाव जोडली जाते आणि अवंतर धावेनं संघ यस गोलंदाजावरती आक्षेप घेतला. ऑफिशियल तिसरे अंपायर या स्पर्धेचे आयोजक करते मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना संजय दत्त सांगलीला पाहतोय. तिसऱ्या पंचांची कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहिली जाईल. वाईट अवंतर धाव जोडली आहे. संघ जाऊन पोहोचलाय 34 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग करतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये देवीचा पाडा संघ. एक रणनीती आणि त्या रणनीतीनुसार सध्या फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज संदीप पाटील करिश्मा करावा लागेल. स्लोवर बॉल लाईन खराब आहे. पंचांचा इशारा की हा देखील वाईट आहे. बॅक टू बॅक दुसरा बॉल वाईट फेकला. अवंतर धावा सध्या जोडल्या जातात आणि अवंतर धावा खूप काही बेनिफिट राहतील सध्या बॅटिंग करत असताना देवीचा पाडा टीमसाठी, जिथे संघ 35-35 या आकड्यावरती. पुन्हा एकदा लाईन खराब आहे. सलगचा तिसरा बॉल वाईट फेकला. अवंतर धावा या कर्दनकार राहतील धरणा टीमसाठी, कारण की तुम्हाला धावा डिफेन्स करायच्या. जर तुम्ही एक्स्ट्रा धावा खर्च कराल ना तर ते आव्हान अगदी सोपं होऊन राहील बॅटिंग करत असताना देवीचा पाडा टीमसाठी. 36 धाव पुस्तकावरती. समोर विकास मात्रे. हा ट्रॅकर फुल केलाय. फुल सक्सेसफुल वंडरफुल फेकलाय अगदी टीप मिड विकेटच्या डोक्यावरनं षटकार. थँक्यू डीजे. प्रॉपर 12चा टोका पाहतोय डीजे मास्टरच्या माध्यमातून. षटकार आलाय 6च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय 42 या आकड्यावरती. 42 धावा धाव पुस्तकावरती. चांगली बॅटिंग करतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये विकास मात्रे. स्लोवर बॉल होता, हलक्यात ड्राईव्ह केला, पुश केला. फाईन रिझम मध्ये सिंगल कंप्लीट झाली. ओ चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी हा चौकार. थँक्यू डीजे. 4 धावेनं संघ जाऊन पोहोचलाय 46 आकड्यावरती. येणारे 9 बॉल आणि 11 धावांची गरज. यस, लाईन खराब आहे. पुन्हा एकदा वाईट. अतिरिक्त धावा भरपूर खर्च केला गोलंदाज संदीप पाटीलला आणि त्या खूप काही फायदेशीर राहतात सध्या बॅटिंग करत असताना देवीचा पाडा टीमसाठी. येणारे बॉल 9 मध्ये 10 धावांची गरज. मॅच मध्ये पकड ही मजबूत करते बॅटिंग करत असताना देवीचा पाडा. प्रहार केलाय, थांबणार नाही. आक्रमण करत असताना सध्या विकास मात्रेच्या बॅट मधून अजून एक तडाखा. थँक्यू डीजे. पूर्णपणे आक्रमण केले सध्या विकास मात्रेनं. टॉस बॉल प्रहार केलाय. हा देखील फटका टीम. चला पुढची मॅच देखील पाहायला मिळेल, जिथे घरच्या मैदानावरती केलेला नितलस संघानं त्या संघासमोर फाईट करत रोडपाली. त्याच्यानंतर विकासजी केनियाना विनंती की आपण व्यासपीठावरती या. आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही
हार्दिक स्वागत करतो. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच